रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। ही आहे घटना एका तरुण मुलाची आणि नवीनच ओळख झालेल्या एका अविवाहित महिलेची। दोघांचे प्रेम संबंध जोडून 4 दिवस झाले होते। महिलेने तरुणाला भेटण्याची अट घातली। तो तरुण उत्साही होता। त्या तरुणाने तिच्याशी अनेक वेळा लॉजवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पुढे जे झाले ते नक्कीच विचित्र व मन हेलावून टाकणारे आहे। ढवळपूर बाजार येथील ही घटना आहे। वैशाली, वय वर्ष 35, नाव बदललेलं आहे। सचिन गिलारे, वय वर्ष 22। सदरील महिला ही अविवाहित असून सचिन या तरुणाशी 4 दिवसापूर्वी तिची ओळख झाली। त्यांनी एक दुसऱ्यांना मोबाईल नंबर शेअर केला। 2 ते 3 दिवस खूप बोलणे झाले। 10 फेब्रुवारीला वैशालीने सचिनला भेटण्याची अट घातली। सचिन हा तयारच होता। त्यांनी एकता चौक येथील असलेल्या स्टार लॉज येथे या ठिकाणी भेटण्याचे ठरविले। दुपारी 2 वाजताचा टायमिंग होता आणि तेथेच त्यांनी एक महागडा रूम बुक केला होता। त्या दोघांत खूप वेळा शारीरिक संबंध झाले। वासनेपोटी सचिनने विचारच केला नाही की आपण जे करत आहोत त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल। त्यावेळी वैशालीने काही तासात सचिनला 7 ते 8 वेळा शारीरिक संबंध ठेवायला लावले। त्यांनी लॉजमध्येच रात्र घालवण्याची तयारी केली होती। थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडायचे होते, पण रात्री 11ची वेळ होती। सचिनला अचानक थकवा व चक्कर जाणवायला लागली। त्याने दुर्लक्ष केलं, परंतु थोड्या वेळाने त्याची प्रकृती जास्तच नाजूक झाली। त्याच्या अंगात जराशी ताकद उरली नाही। हात पाय ढिले पडले। सचिनची अशी अवस्था पाहून वैशाली घाबरली। वैशालीने तेथून पळ काढला। हॉटेल मालकाच्या निदर्शनास आल्याने त्याने सचिनला उचलून तेथील दवाखान्यात ॲडमिट केले। डॉक्टरांनी तपासले असता सचिनच्या घरच्यांना कळविण्यात आले। डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा BP खूपच लो झाला आहे आणि हृदयाचे ठोकेसुद्धा मायनस आहेत। पण प्रत्यक्षात झालं तरी काय, हे लॉज मालकाशिवाय अद्यापही कोणाला माहीत नव्हते। सचिनचे वडील हे लॉज मालकाविरुद्ध तक्रार दाखल करायला जाणारच होते। तेवढ्यात लॉज मालकाने सचिनचे वडील रमेश यांना झालेला हा संपूर्ण प्रकार सांगितला। एक महिला आणि सचिन हे आमच्या लॉज हॉटेलमध्ये आले होते। त्यांनी रूम बुक केली। रात्री 11च्या वेळी आम्ही तेथे गेलो असता त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला। आम्ही आतमध्ये पाहिले असता तर आतमध्ये फक्त सचिन होता आणि ती महिला त्यावेळी तेथे नव्हती। कदाचित ती त्याला अशा अवस्थेत सोडून गेली असेल। हे ऐकल्याने सर्वांना धक्काच बसला। त्यानंतर रमेश यांनी वैशाली हिच्यावर गुन्हा दाखल केला। या महिलेला अटक करून विचारपूस करण्यात आली तेव्हा तिने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला। तिने स्पष्ट सांगितले की सचिन व माझ्यात त्यावेळी 7 ते 8 वेळा शरीर संबंध झाले होते। रात्री 11च्या वेळी सचिनला असा काहीसा त्रास व्हायला लागला की त्या अवस्थेत पाहून मी खूप घाबरले। त्याला काही झाले तर मी अडकणार या भीतीपोटी मी तेथून पळ काढला। तर अशा प्रकारे या संपूर्ण घटनेला वाव मिळाला। महिलेने शरीराच्या वासनेपोटी त्याला खोट्या प्रेमात अडकवलं। शरीर संबंध करण्यासाठी लॉजवर घेऊन गेली। त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण केली आणि जेव्हा सचिनवर अशी वेळ आली तेव्हा तेथून पळ काढला। खरं तर अनैतिक संबंधाच्या रोजच्या रोज अशा विचित्र घटना घडत आहेत, जे ऐकून सुद्धा अंगाला काटा येतो। आणि खास करून वैवाहिक महिलांचे अनैतिक संबंध खूपच वाढले आहेत। तर अशा प्रकारे ही घटना येथे संपते। धन्यवाद।